अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे। या आनंदोत्सवानिमित्त हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं 1,00,000 कुटुंबांमध्ये आनंदाचा प्रसाद दिला जाणार आहे। त्याचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला। यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी केंद्र शासनाचा देशातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं चांगली करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शन घडवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय। याच दिवशी कागलमधील गैबी चौकात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यात लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी भैया माने, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, नवीद मुश्रीफ, विकास पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, संजय चितारी, नितीन दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।